आपल्याकडे लग्न काही ना काही कारणाने चर्चेचा विषय बनतात. पण सध्या सोशल मीडियावर सगळ्यात मोठा हुंडावाद व्हायरल होतोय. तो म्हणजे हरियाणाचा युट्यूबर अरुण पनवारचा. नुकतंच अरुण पनवारचं लग्न पार पडलं आणि चर्चेचं कारण म्हणाल तर या लग्नामध्ये प्रसिद्ध युट्यूबर अरुण पनवारला मिळालेला भव्य आहेर, 71 लाख रुपये रोख आणि 21 तोळं सोनं. व्हिडिओमध्ये असा दावा केला जातोय की हा हुंडा नाहीये तर देणगी आहे. पण ही अशी देणगी बघून अनेक जण हैराण झालेत. एक माणूस कागद हातात घेऊन सगळ्या भेटी वाचून दाखवतो. त्यात 5.5 तोळ्याची सोन्याची साखळी, 4 तोळ्याचं ब्रेसलेट, 2 सोन्याच्या अंगठ्या असं मिळाल्याचं सांगतात. इथपर्यंतही ठीक वाटतं. पण मग नावं सुरू होतात. वडील, आई, काका, भाऊ यांनाही सोन्याचे दागिने देण्यात आले. व्हिडिओनुसार 21 तोळं सोनं, 71 लाख रुपये रोख दान करण्यात आले आणि याला देणगी म्हणून लेबलही दिलं गेलंय. नवरी MBBS डॉक्टर आहे, ती सध्या MD करते. त्यामुळे अनेक जणांचं असं म्हणणं आहे की मुलगी कितीही शिक्षित असली तरी हुंड्याशिवाय लग्न करणं अजूनही कठीणच आहे. तर काही जण विचारतात की हे लग्न आहे की डील आहे? नाव बदललं, हुंड्याच्या ऐवजी देणगी केलं म्हणून कायद्याचा अर्थ बदलतो का? कारण भारतामध्ये हुंडा घेणं आणि देणं हा दोन्ही गुन्हा आहे. हे लग्न आहे की खुलेआम झालेला व्यवहार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाओ बत्ती.